प्राइज असेल ते प्राइज मात्र दिले गेले। मात्र नगर परिषदेच्या आदित्य बिल्लारे इथे यायचंय। बघा लाईनअप करत मात्र पांड्या बॉईज संघ मात्र तुम्हाला मैदानामध्ये जाताना दिसतोय। लाईनअप मध्ये आता दोन खेळाडू देखील फलंदाज देखील मैदानामध्ये जाताना दिसत आहेत। त्यांच्या सोबत पंचांच्या भूमिकेत एक अनुभवी पंच मात्र आपण आणले, ते देखील पंच आपल्याला जाताना दिसतील। संदीप गायकवाड, हरेश कराळे, गोलंदाज सज्ज। यावेळेस मात्र चांगला फटका मात्र स्क्वेअर लेगच्या दिशेने पहिल्या चेंडूवरतीच करतोय आक्रमण। येत आहेत पहिलाच एक दमदार 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 येतोय चौकार। पहिल्या चेंडूवरती सुंदर समाचार मात्र घेतोय माथेरान नगरीचे नगरसेवक किरण नंदा पेमारे त्यासोबत आणि यावेळेस बॅटची कडा आणि परतावर लागतंय शेखर रांजाडे। यावेळेस मात्र मोठी शिकार करतोय आणि पहिला धक्का बसतोय गोल्डन स्टार क्रिकेट संघाला अंतिम सामन्यामध्ये। त्यासोबत ज्यांनी आपल्याला मालिकेवरचा चषक दिला ते महाराष्ट्र न्यूज 24 चे प्रोपरायटर संपादक सर्वेसर्वा मल्हारजी संतोष पवार यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालेलं आहे। दोघांचं हार्दिक स्वागत या ठिकाणी मैत्री प्रतिष्ठानाचे छत्रपती शिवाजी महाराज चषकामध्ये किरण अनंत पेमारे आले। यावेळेस बैठक शॉट मात्र बघायला भेटतोय। क्षेत्ररक्षक यश शिंदे आहे परंतु त्याच्या डोक्यावर चेंडू टाटा बाय 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 करत येत आहेत। या मैत्री प्रतिष्ठान आयोजित छत्रपती शिवाजी महाराज चषकामधला अनोख्या स्टाईलनी मारलेला 2026 पर्व मात्र 6व्या मधला येतोय। ब्रँडेड चौकार डीजे फॉर्म मध्ये यावेळेस मात्र समोरच्या दिशेला आमंत्रण आमंत्रण आणि आमंत्रण कोणी स्वीकारलंय। या मैदानाचा हिरो अक्षय परब ठोकतोय या तनु शिंदेला 6 धावा। अगदी समोर टाकलेला चेंडू होता आणि ज्या प्रकारे अक्षयने आपला क्लास दाखवला मंगेश, अगदी थोडा फुटवर्कचा वापर केला, थेट मिडॉनच्या वरना चेंडू कटवला 6 धावांसाठी। अप्रतिम असा षटकार, षटकाराच्या साह्याने 17 धावा। मात्र पहिलं षटक चालू असताना आपण कुठेतरी पावसाळे नक्कीच बघितले नसतील। यावेळेस शॉर्ट बॉल होता, पॉइंटच्या वरना ढकललाय, आणखीन एक चौकार येतोय अक्षय परबच्या बॅट मधना। अक्षय परब मात्र सांगतोय की मोबाईल बॉलच हवाय आणि तशा प्रकारे अक्षय परबची फलंदाजी मंगेश आपण पाहतोय। धावसंख्या झाली 21 धावा अंतिम सामन्यामध्ये। पहिल्या षटकामध्ये अगदी अक्षय परबची AK-47 मात्र तनुजवरती धडकली आहे मंगेश। गोलंदाजीमध्ये चमक जशी कामाच्या ठिकाणी दाखवतो तशीच गोलंदाजीमध्ये चमक हवेत आहे। जेलची संधी श्रीकृष्ण तिथे आहे आणि अक्षयला मात्र परतावं लागतंय मंगेश। मोठी विकेट या ठिकाणी गोल्डन स्टारची जाते। आताच त्यांचं नुकतंच प्रमोशन झालं मालाड इथे आणि जसं प्रमोशन झालं तशीच गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून सागर सर आपल्याला इथे बघायला भेटते। परंतु सुजाता जाधव मॅडम यांच्याकडनं प्रत्येक विकेटला 200 रुपयाचा प्राइज आहे आणि मात्र हे 200 रुपयाचा प्राइज या गोलंदाजाच्या नावावरती जात आहे। नक्कीच आपण जर पाहिलं सुजाता मॅडम आहेत संघाचा शेखर हा गोलंदाज एक, परंतु समोर आव्हान असेल प्रतीक शिंदे या फलंदाजाचं। यावेळेस मात्र काय घडतंय मैदानामध्ये, दांडी 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 गोल विकेटचं पतन। सागर काय म्हणशील या विकेट वरती? अगदी शेखर विषयी मंगेशजी आज दिवसभरात सांगितलं ना तर काय बोलावं तेवढंच कमी आहे। यावेळेस अगदी जर आपण पाहिलं तो ऑफसाईडच्या दिशेला जाऊन स्कूप करण्याचा प्रयत्न होता, परंतु तो प्रयत्न मात्र फसला। अगदी वेगवान यॉर्कर शेखरने तिथे दागलाय आणि मागच्या षटकात जर आपण पाहिलं होतं अक्षय फॉर्म मध्ये होता त्या अक्षयला आणि त्यानंतर यावर्षी गोल्डन स्टार मध्ये सर्वाधिक जास्त फॉर्म मध्ये असलेल्या प्रतीकलाही देखील अगदी शून्यावर पडतो। ते अगदी ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकता काय चेंडू होता, काय वेग होता आणि या सर्वांच्या वरती काय होतं ते शेखर रांजणेचं सेलिब्रेशन होतं। अगदी सकाळी अशा प्रकारचं सेलिब्रेशन त्यांनी आम्हाला करून दाखवलं होतं आणि आता त्याचं प्रात्यक्षिक मैदानामध्ये जाहीर करताना यावेळेस पुढे मारण्याचा प्रयत्न होता परंतु बॅटची एज घेतली, होत आहे विकेटचं पतन। इथे मात्र विशालला देखील बॅक टू पॅव्हेलियन जावं लागतंय। डीजे
यावेळेस मात्र चांगला फटका मात्र मिड विकेटच्या दिशेने खेळताना दिसतोय. कृष्णा मात्र इथे क्षेत्ररक्षण करतोय. इथे धावा दोन्हीची संधी आणि मैदानामध्ये काय घडतंय पंचांचा निर्णय आपण बघूया. आणि पंच सांगतायत यस ओ यू टी आउट. इथे विकेटचं पतन डीजे मास्टर. विजय पार्टे यांच्याकडनं यावेळेस मात्र एक चांगला फटका मात्र बघायला भेटतो. क्षेत्ररक्षक तिथे आहे. इथे मात्र झेल घेतलाय यश शिंदे यांनी. त्यांना देखील 100 रुपये प्राइज असेल विजय पार्टे यांच्याकडनं. चांगली गोलंदाजी बघायला भेटते प्रमोद इलेवन बंडा बॉईज संघाची. प्रत्येक विकेटला अर्चना आदित्य बिल्लारे यांच्याकडनं 100 रुपये रोख आणि 200 रुपये. यावेळेस मात्र चांगला फटका स्क्वेअर लेगच्या दिशेने घेतलेला फटका. क्षेत्ररक्षक आहे परंतु क्षेत्ररक्षक फक्त आणि फक्त प्रेक्षक म्हणून थांबला. येतोय पंचांचा इशारा. 4 धावेचा फटका. मैत्री प्रतिष्ठान आयोजित छत्रपती शिवाजी महाराज चषकामधला अनोख्या स्टाईलने मारलेला डॉक्टर यादव यांच्या बॅटन आलेला दमदार चौकार. यावेळेस शॉर्ट चेंडू होता. एक चांगला फटका मात्र बघायला भेटतोय आणि येतोय हा मैत्री प्रतिष्ठान आयोजित छत्रपती शिवाजी महाराज चषक मधला एक अनोखा स्टाईलने मारलेला आशिषच्या बॅटला एक दमदार चौकार. यावेळेस फुलटॉस चेंडू होता. फुलटॉस चेंडू वरती फेकून देतोय. मी पुन्हा एकदा सांगेल प्रेमाला तराजू मध्ये तोलू नका. प्रेमाला तुम्ही तराजू मध्ये तोलू नका. आणि जिथे आशिष फलंदाजी ज्या मैदानामध्ये करत असेल तिथे तुम्ही जास्ती काय बोलू नका. आणि या षटकाराच्या साहाय्याने धावसंख्या मात्र पोहोचल्या जाते 47. यावेळेस मात्र पुन्हा एकदा व्यासपीठेला मानवंदना देणारा येतोय बॅक टू बॅक येतोय षटकार. यावेळेस फुलटॉस चेंडू होता. फुलटॉस चेंडू वरती फुल टोल मात्र इथे वसूल केले जाते. सर मॅच कुठे होती? मॅच या 3 षटकाराने कुठे नेऊन ठेवली बघा. खराब चेंडू वरती खराब आक्रमण. या 3 षटकाराला राजेश भाऊ दळवी माजी उपनगराध्यक्ष आशिष परब ऑन फायर आहे मंगेशजी. आणि यावेळेस सुंदर यॉर्कर कटवलं. हेलिकॉप्टर आणि हे येते चौकार जातो की काय आपण पाहू शकता. तनु शिंदेचा रनअप देखील सुंदर आहे. 2 धावा पूर्ण आणि चौथी देखील संधी चौथ्या धावेच्या प्रयत्नामध्ये मात्र लागतंय. 3 धावा धावून काढलेल्या त्या ठिकाणी. 3 धावा 65 धावा झालेल्या आहेत आणि 63 धावा. विजयासाठी पाहिजे त्या 63. आई बापाची छत्र छाया नसताना पराक ओबामा काम करणारे प्रतीक शिंदे वंट्रिल एक्सप्रेस. पहिलाच बॉल अगदी गतीचा वारा केला आणि इथे होतोय यू मिस आय डेफिनेटली हिट. निश्चितच ये क्या हुआ, दुकान खुली नहीं तो कर्फ्यू शुरू. फिरकी पट्टूंसाठी खेळपट्टी बनवली जाते परंतु या वेळेस ऑफ साइडला देखणा फटका. अगदी मनगडातली ताकद दाखवताना पंच आम्हाला सांगतायत येत आहेत.
फुलटॉस चेंडू आणि त्याचा समाचार 20 मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. पाहायला क्रॅम्प आला असेल. हा डॉक्टर यादव सर तिथं आहेत आणि अक्सा मेडिकल मधून या स्पर्धेच्या आयोजकांसाठी एक किट आलेलं आहे ते घेऊन जायचंय. क्रिकेटच्या मैदानावर अशा प्रकारच्या दुखापती होतच असतात आणि प्रत्येक जाऊया मॅचच्या दिशेने. अतिशय चांगला चेंडू अगदी खोदून काढला डावकुऱ्या फलंदाज षटकार. या षटकाराच्या साहाय्याने धावसंख्या धावफलकावर लागतायत 15 धावा. प्रचंड ध्येय बाळगून तुम्ही करवा. एके दिवशी याच वेदना तुम्हाला यशस्वी बनतील. जो यशस्वी धावतो प्रसादभाई सावंत यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आहे. या षटकाराला प्रत्येक षटकाराला 200 रुपयाचं पारितोषिक आहे. शॉर्ट पिच चेंडू आणि त्याचा समाचार आणि पंचांचा इशारा येतो षटकार. एक अनोख्या स्टाईलने संदीप गायकवाड सर सांगतायत हा षटकार आहे. या षटकाराच्या सहाय्याने धावसंख्या धावफलकावर लागल्या 21 धावा. आणि प्रमोद उल्लेट मांडेबाई संघ हा जर सामना जिंकला तर सुजाता जाधव मॅडम यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. अमाप पैसा आहे मयूर सर या क्रिकेटमध्ये आणि टेनिस क्रिकेट मध्ये तर अमाप पैसा आहे. पण तो युनियन बँकेने हा एटीएम कुठे लावला हा मंगेश आणि मयूर मी स्वतः शोधतोय तो मिळत नाहीये. आणि बॅटची कडा परतावाला गेले गोल्डन विकेट मैदानाच्या बाहेर. गोल्डन स्टार संघ ज्या विकेटची वाद पाहत होती ती विकेट मात्र मैदानाच्या बाहेर जाते. रोहित मात्र नाराज असेल. या क्षणाला त्याचं थांबणं गरजेचं होतं परंतु इथूनही सुरुवात होऊ शकते नव्याने. कारण क्रिकेट हा खेळ आहे अनिश्चिततेने ठासून भरलेला खेळ म्हणजे क्रिकेट ज्याची भविष्यवाणी केली जात नाहीये. म्हणून मी नेहमीच सांगतो असेल नसेल कोणी तू सदा पंखात बाराने ठेव येईल एक. आणि बॅटची कडा परतावाला गेले गोल्डन विकेट मैदानाच्या बाहेर. गोल्डन स्टार संघ ज्या विकेटची वाद पाहत होती ती विकेट मात्र मैदानाच्या बाहेर जाते. रोहित मात्र नाराज असेल. या क्षणाला त्याचं थांबणं गरजेचं होतं परंतु इथूनही सुरुवात होऊ शकते नव्याने. कारण क्रिकेट हा खेळ आहे अनिश्चिततेने ठासून भरलेला खेळ म्हणजे क्रिकेट ज्याची भविष्यवाणी केली जात नाहीये. म्हणून मी नेहमीच सांगतो असेल नसेल कोणी तू सदा पंखात बाराने ठेव येईल एक. चेंडू हवेत क्षेत्ररक्षक नाहीये तिथे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि गोल्डन विकेट दुसरी विकेट मिळते. जल्लोष करतोय गोल्डन स्टार संघ. हुक केला चेंडूला. चेंडूने वेग घेतला. चेंडू थांबणार नाही. गुळीच्या वेगाने येतील या 4 धावा. प्रदीप दुधान यांच्याकडून नॉडीला 200 रुपयाचं पारितोषिक आहे. पस्तीस धावा धावफलकावर. यष्टाचा वेग फलंदाज बाद. ही गोल्डन विकेट मिळते पुन्हा एकदा. जल्लोष साजरा करेल बंड्या बॉईज संघ. पण तो ऐकूया सायंकाळच्या सत्रामध्ये एखादं गाणं ठोक डीजे. हॅलो 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 चेक. हॅलो हॅलो चेक. हॅलो चेक. हॅलो चेक. हॅलो 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 चेक. हॅलो चेक. हॅलो 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 चेक. हॅलो चेक. 1 2 3 हॅलो चेक. अतिशय चांगला चेंडू हलक्या हाताने चेंडूला दिशा दिली. क्षेत्ररक्षक आहे तिथे. अशी चेंडू उचलणार फेकणार त्या दरम्यान 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्यात प्रमोद बंड्या बॉईज संघाला.
अतिशय चांगला चेंडू, चेंडू फक्त उड क्षेत्ररक्षक आहे, विकेट मिळते. अशीच आणि या शेवटच्या चेंडूवर मारलेला षटकार, बिग 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 षटकार. आणि विजयासाठी 7 धावांची गरज. पराभवाने माणूस संपत नाही, प्रयत्न सोडतो तो मात्र नक्की संपतो. म्हणूनच कठीण काळात स्वतःला सांगा, शर्यत अजून संपली नाही, कारण मी अजून जिंकलो नाही. तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेव आणि फक्त लढ म्हणा. जर सामना जिंकून दिला राज कदमने तर 2000 रुपयाचं पारितोषिक कुलदीपजी जाधव, प्रमोद 11 बंड्या बॉयज संघाचे खंदे पाटील. चांगला चेंडू, हलक्या हाताने चेंडूला दिशा देण्याचे बॅटची कडा घेतले. 5 चेंडू आणि विजयासाठी 6 धावांची. आणि फिरून मारलाय, हुक केला चेंडूला, येतो या चौकार. चार चेंडू आणि विजयासाठी 2 धावांची गरज आहे. 4 चेंडू आणि विजयासाठी 2 धावांची गरज आहे. आणि तेजस कदम याला सोडून राजला 500 रुपयाचं पारितोषिक. आणि 1000 रुपयाचं पारितोषिक. आणि याच बरोबर विजय संपादन केला आणि प्रमोदला आपलं गिफ्ट दिलंय, श्रद्धांजली अर्पण केले. प्रमोद 11 बंड्या बॉयज संघाने गेली 2 वर्षाचा इतिहास जो पाहिला तो फक्त पराभव पराभव आणि फक्त पराभव अनुभवला होता या संघाने. आणि आज मात्र जल्लोष साजरा करतोय आपला मित्र प्रमोद कदम याला दिलेली श्रद्धांजली. तेच थांबायचं, जायचं नाही. आपण बघ